नवीन नवीन रेसिपीज पाहण्याकरिता रश्मीज मराठी रेसिपीजला सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट करिता बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, रश्मीज मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत बेसन लाडू। बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1.5 वाटी बेसन, हरभरा डाळीचे जाडसर पीठ घेतले आहे मी, अर्धा चमचा वेलची पावडर, काही पिस्ता, याऐवजी तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, अर्धी वाटी तूप आणि 1 वाटी पिठी साखर। सर्वप्रथम गॅसवर एका जाड भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिक भांड्यामध्ये तूप घालून घ्या। पूर्ण तूप एकाच वेळी घालायचे नाही, पाऊण वाटीच तूप घाला आणि राहिलेले तूप नंतर घालायचे। तूप चांगले गरम होऊ द्या। तूप गरम झाले की यामध्ये बेसन घालायचे। बेसन आणि तूप चांगले एकत्र करून घ्या। बेसन लाडू बनवण्यासाठी मी जाडसर बेसन आणले आहे। तुम्ही बेसन लाडूसाठी बेसन घरी पण बनवू शकता। 4 ते 5 मिनिटे चणा डाळ भाजून घ्यायची आणि मिक्सरमधून काढायची। बेसन भाजताना बेसनाच्या गाठी झाल्यास चमच्यानी बेसन प्रेस करून घ्या। बेसन भाजताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियमच ठेवायची। बेसन आपल्याला 25 ते 30 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। बेसन जर चांगले भाजले गेले नाही तर लाडूची चव सुद्धा चांगली येत नाही। त्यामुळे बेसन भाजताना खूप पेशन्स ठेवायचे। बेसन भाजून 15 मिनिटे झाले आहे। कलर सुद्धा चेंज झाला आहे। आता बेसनामध्ये शिल्लक ठेवलेले आणखी थोडे तूप घालून घ्या। तूप चांगले मिसळून घ्या। जोपर्यंत यामधले तूप बाहेर येणार नाही तोपर्यंत हे एकसारखे परतावे। बेसनात तूप घातल्यानंतर आधी हे मिश्रण घट्ट होईल आणि साधारणतः 5 ते 7 मिनिटात पातळ व्हायला लागेल। पहा, बेसन व्यवस्थित भाजले गेले आहे आणि खमंग सुगंध येतोय। बेसन मी इथे 30 मिनिटे भाजले आहे। पंचवीस ते 30 मिनिटे बेसन भाजून झाल्यानंतर बेसनावर 2 ते 3 चमचे पाणी शिंपडा। पाणी घातल्यामुळे बेसन चांगले फुलेल आणि घट्टसर होईल। पहा, बेसन छान दाणेदार झाले आहे। पाणी घातल्यावर याला 3 ते 4 मिनिटेच परतायचे। छान लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार झाले आहे आपले। आता गॅस बंद करून घ्या आणि थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्या। हे मिश्रण अर्धा तास पूर्णपणे थंड होऊ द्यायचे। अर्ध्या तासानंतर मिश्रण पूर्णपणे थंड झाले आहे आणि घट्ट सुद्धा झाले आहे। आता यामध्ये वेलची पावडर घाला आणि अर्धा ते पाऊण वाटी पिठी साखर घालून घ्या। इथे तुम्ही काजू, बदाम, ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। हे मिश्रण गरम असताना साखर घालायची नाही। गरम बेसनात साखर घातली तर साखर वितळेल आणि लाडू चांगले बांधला जाणार नाही। तुमचे मिश्रण जर खूप कोरडे झाले असेल आणि मळले जात नसेल तर यामध्ये इथे थोडे तूप घालून घ्या। पण आपले मिश्रण परफेक्ट झाले आहे, छान मळले जात आहे। आता आपण याचे लाडू बांधून घेऊया।
जर तुमचा लाडू बांधला जात नसेल, तूप जास्त झाले असेल तर 5 मिनिटं हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून घ्या आणि नंतर लाडू वळा. हा छान लाडू वळून झाला आहे. यावर पिस्ता लावून घ्या. काजू बदाम दुसरे ड्रायफ्रुट्स लावले तरी चालेल. आता अशा प्रकारे बाकीचे लाडू सुद्धा तयार करून घेऊया. इथे आपले लाडू बनवून तयार आहे. 1.5 वाटी बेसनामध्ये 7 ते 8 लाडू झाले आहेत. पहा खूप छान नरम पेढ्यासारखं बेसन लाडू झाला आहे. हे लाडू 15 ते 20 दिवस सहज टिकतात.